श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 129. ना तरी जाणीवेच या आयणी, करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. इथे ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर दृष्टांत देत आहेत की दुधामध्ये लोणी असतं, परंतु ते सुरुवातीला जाणवत नाही. परंतु त्या दुधाचं दही करून, त्या दह्याचं घुसळून मंथन करून मग आपल्याला ते लोणी बाहेर आलेलं दिसतं. म्हणजे विचार मंथन केल्याशिवाय, अनुभवाचं विश्लेषण केल्याशिवाय हे परमात्म तत्व आपल्याला समजणार नाही, असं या दृष्टांतातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत, ना तरी जाणीवेच या आयणी, नाही का. जाणीवेच या आयणी म्हणजे आपल्या जाणीवेमध्ये या गोष्टी येत नाहीत. करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आपण आत्मतत्व शोधायचा प्रयत्न करत असतो. या जगामध्ये सगळीकडे आपण ते आत्मतत्व शोधायचा प्रयत्न करतो, परंतु ते जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे आहे आणि आपल्याला ते कळतच नाही, समजतच नाही. मग काय करावं लागेल? ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून सांगतायत, दह्याचं जसं मंथन करून आपण लोणी बाहेर काढतो, त्याप्रमाणे आपलं विचारांचं मंथन करून आणि अनुभवाचं विश्लेषण करून आपण हे परमात्म तत्वरूपी लोणी मिळवू शकतो. आता इथे कसं आहे बघा, मुळात परमात्म तत्व जे आहे ते दुधासारखं शुद्ध स्वरूपामध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये मायेचं विरजण घातलं जातं, नाही का. करिता दधी कडसणी, कडसणी म्हणजे विरजण लावणे, आणि ते विरजण लावल्यामुळे दही तयार होतं दुधापासून. आणि तो परमात्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तो आपल्या इंद्रियांना दिसत नाही, नाही का. दुधाचं स्वरूप बदलवतो आपण विरजण लावून, त्यामध्ये मायेचं विरजण घालतो आणि हे दृश्य जग निर्माण होतं. आणि मग याचं जेव्हा आपण मंथन करतो तेव्हा या दृश्याचा आपण विचार करतो आणि हे दृश्य जग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या भगवंताचाच हा चिद्विलास आहे, किंवा त्याचंच हे सारं वेगळं रूप आहे आपलं लक्षात येतं. आणि ज्याप्रमाणे दही घुसळून त्याच्यातून लोणी बाहेर येतं, त्याप्रमाणे हा परमात्मा या दृश्य जगातूनच आपल्याला लक्षात येतो, कळतो, समजतो. लोणी कसं असतं तर चिकट असतं, तेलकट तुपकट असतं, आणि म्हणून त्याच्यावर आपण भगवंतावर जेव्हा प्रेम करतो तेव्हा तो स्नेह निर्माण होतो. स्नेह म्हणजे ओशट भाग, तुपकटपणा. आणि हा स्नेह, ही भक्तिभाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भगवंताचं स्वरूप कळत नाही. लोण्याचं कढवून तूप करणं म्हणजे आपण त्या सगुणाची उपासना करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि उपासनेचं प्रेम आल्याशिवाय, नाही का, वेड लागल्याशिवाय तो परमात्मा आपल्याला आपल्या ताब्यात येत नाही किंवा आपण त्याला पाहू शकत नाही. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, साधू पुरुष जेव्हा सगुण साकार रूपाची उपासना करतात ती
अद्वैतापेक्षाही सुंदर असते. म्हणून अद्वैतात अपि सुंदरम अशी शंकराचार्यांची एक फार मोठी प्रसिद्ध अशी स्तुती आहे. ते म्हणतात की भगवंताचं पूजन वगैरे करण्यासाठी आपल्याला द्वैत भावच पाहिजे. इथं अद्वैत असेल तर आपण भगवंताचं पूजन करू शकत नाही, त्याच्यावर भक्ती करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला अद्वैत नको, आम्ही द्वैतातच बरे. कारण आम्हाला तुझं पूजन करता येतं, तुला वंदन करता येतं, तुझी भक्ती करता येते. समर्थ रामदासांनी सुद्धा रामाची उपासना केली, ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाची उपासना केली आणि आपल्या गोंदवलेकर महाराजांनी त्यांनीसुद्धा रामाची उपासना केली. हे त्या सगुण साकार भक्तीचं दिव्य स्वरूप किंवा पराकोटीचं प्रेम असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे आणखीन एक गंमत लक्षात घ्या. आपण सर्वजण दुर्योधनासारखे आहोत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का म्हणतात? कारण ज्या वेळेला ही लढाई पक्की झाली आणि आता युद्ध अटळ आहे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाची मदत घ्यावी म्हणून दुर्योधन अगोदर गेला आणि भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला झोपले होते. आता हा स्वतःला फार मोठा राजा समजणारा, स्वतःबद्दलच्या मोठ्या कल्पना करणारा आणि स्वतःला विशेष असं समजणारा दुर्योधन, त्याने मनात विचार केला की मी त्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ कशाला बसू, मी त्याच्या उशाशी बसतो डोक्याजवळ. आणि म्हणून तो डोक्याजवळ बसला. थोड्या वेळाने अर्जुन गेला आणि अर्जुन हा भगवंताचा सेवक होता, दास होता, मित्र होता, सखा होता, भक्त होता. त्यामुळे त्याला भगवंताच्या चरणाशीच बसणं आवडत होतं. आणि नुसताच बसला नाही तर त्याने चरणस्पर्शही केला, चरणसेवाही केली आणि भगवंताची सेवा घडली या आनंदात तो होता. कोण आपले पाय चेपतंय म्हणून कुतूहल जागं झाल्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्थातच जागे झाले. म्हणजे जागे होतेच, ते झोपल्याचं नाटक करत असतील कदाचित, कोण कसा आहे पाहण्यासाठी. आणि मग साहजिकच जेव्हा झोपलेला माणूस जागा होतो तेव्हा त्याचं लक्ष अगोदर आपल्या पायाकडेच जातं. असं उलटी मान करून आपण काही डोक्याच्या बाहेर वरती पाहत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण जेव्हा जागे झाले तेव्हा त्याला आपल्या पायाशी अर्जुन बसलेला दिसला. अरे अर्जुना, तू कसा काय आलास, केव्हा आलास, अशी विचारपूस सुरू केली. एवढ्यात दुर्योधन जोरात खसकन ओरडला, मी आधी आलोय, माझ्याशी आधी बोला. आणि भगवंताकडे दुर्योधनाने त्यांचं सैन्य मागून घेतलं आणि अर्जुनाला आता पर्यायच राहिलेला नसल्यामुळे किंवा त्याला श्रीकृष्णच हवा असल्यामुळे म्हणा किंवा त्याची भगवंतावर अमाप श्रद्धा असल्यामुळे, भक्ती असल्यामुळे म्हणा, त्याने भगवंतालाच देवा तू मला हवा आहेस अशी मागणी केली. आणि दुर्योधनाने मात्र गोपाल श्रीकृष्णांचं सैन्य मागून घेतलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही गोष्ट मनात धरून आपल्या सगळ्यांना दुर्योधन मानतायत. का म्हणतायत? कारण आपला सगळ्यांचाच विश्वास या दृश्य जगावर असतो. आपल्याला भगवंतावर विश्वासच नाही. महाराज इथे म्हणतायत त्या सैन्याला प्राण देणारा, शक्ती देणारा परमात्मा सोडून आपण सैन्य मागतो. आणि वास्तविक पाहता हीच आपली चूक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरा तत्त्वज्ञ कोण? जो या परमात्म्याला धरून ठेवतो आणि या जगाचा जो विचार करत नाही तो. आणि म्हणून
इथे या ओवीमध्ये ज्याप्रमाणे दुधाचं दही करून दह्याचं मंथन करून त्यातून लोणी निघतं, तसं आपण या जगाकडे पाहून हे जग चालवणारा कोण आहे, याचा नियंत्रण करणारा कोण आहे, या जगाला शक्ती देणारा, या जगाला सामर्थ्य देणारा, या जगाकडून कार्य करून घेणारा कोण आहे, हे जग का चालतं, कुणाच्या सत्तेने चालतं, कुणाच्या इच्छेने चालतं, असा सगळा विचारांचा मंथन करण्याचा जेव्हा आपण प्रसंग पार पाडतो, त्यावेळेला तो आत्मतत्वरूपी लोण्याचा गोळा किंवा तो भगवंताचा अनुभव आपल्याला येतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढची ओवी बघूया, 130वी. की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. इथे ज्ञानेश्वर महाराज आणखीन एक उपमा देत आहेत की जेव्हा धान्य येतं शेतातून, तेव्हा त्या धान्यावर टरफल असतं, त्या धान्यावर सालपट असतं, फोलपट असतं, टरफल असतं, कोंडा असतो, भूस असतं. आणि हे सगळं बाजूला केल्यानंतर धान्याचा कण किंवा दाणा आपल्याला मिळतो. आणि सुपामध्ये घालून हे धान्य पाखडून त्यातलं सगळं फोलपट, टरफल, भूस, कोंडा या सगळ्या गोष्टी बाजूला टाकतात आणि सुपामध्ये फक्त धान्य राहतं. तसं हे जग म्हणजे सालपट, टरफल, फोलपट, भूस, कोंडा आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण बाजूला काढावं आणि खाली ज्याप्रमाणे धान्य राहतं, त्याप्रमाणे या संपूर्ण जगामध्ये परमात्मा हे धान्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी फोलपट आहेत, टरफल आहेत, साल आहे, भूस आहे, कोंडा आहे, असं आपण समजावं. इथे आणखीन एक त्यांनी सांगितलं आहे की आपलं हे शरीर जे आहे हे सुद्धा 4 प्रकारच्या देहांनी बनलेलं असतं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गंमत अशी की या देहामध्ये 5 प्रकारचे कोश असतात, असं सगळ्याच संतांनी सांगितलं. सगळ्यात वरती जो असतो, जो आपल्याला दिसतो, जो दृश्य असतो, त्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नमय कोश याचा अर्थ आपण जे अन्न खातो त्या अन्नातून जे काही रस निर्माण होतात, त्या रसाने पोषण होऊन आपलं हे शरीर बनतं. आणि जे आपल्या डोळ्याला दिसतं नाही का, सगुण साकार रूपी आपला हा जो आकार सगळ्या जगाला दिसतो, ते दृश्य शरीर म्हणजे देह, हा अन्नमय कोश. हा देह चालवणारे 5 प्रकारचे प्राण आपल्या देहामध्ये असतात. प्राण, व्यान, अपान, उदान आणि समान असे हे 5 प्राण. त्यामुळं हा देह जो काही चालतो, बोलतो, उठतो, झोपतो, खातो, पितो, हे सगळं कार्य या प्राणांमुळे होतात किंवा या प्राणवायूमुळे होतात. आणि म्हणून शरीराच्या आतमध्ये दुसरा कोश जो असतो तो प्राणमय कोश असतो, जिथे हा प्राणवायू हे सगळ्या शरीराला सामर्थ्य प्रदान करतो. त्याच्यानंतर मनोमय कोश, आपलं मन जे असतं त्या मनामध्ये कल्पना येतात, संकल्प येतात, विकल्प येतात. आपण मन हा शब्द जरी वापरत असलो तरी त्या मनाचे खऱ्या अर्थाने 4 भाग पडतात. मन जे संकल्प विकल्प निर्माण करतं, त्याच्या आतमध्ये असतं बुद्धी. बुद्धी निर्णय घेण्याचं काम करते, साधक बाधक विचार करते, सारासार विचार करते आणि योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय करण्याचं काम बुद्धी करते. त्याच्या आतमध्ये
चित्त असतं. चित्त एखाद्या गोष्टीचं चिंतन करतं, त्याच्यावर विचार करतं आणि चित्तामध्ये एकदा साठलं की ते परमनंटली तिथे साठवण्याची जी प्रक्रिया होते, म्हणजे एखादी गोष्ट जी आपण साठवून ठेवतो ती चित्तामध्ये साठवली जातं असं म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये मी केलं हा जो एक कर्तृत्वाचा भाव निर्माण होतो त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणून मनामध्येच अहंकारसुद्धा असतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे मनाचे 4 प्रकार इथे पडतात. हा मनोमय कोश. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे काय? विज्ञान याचा अर्थ ज्ञान जेव्हा आपण आचरणात आणतो आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करतो आणि त्या ज्ञानाच्या आचरण्यामुळे जो काही आपल्याला अनुभव येतो, जे काही समजतं, जी काही जाणीव निर्माण होते त्याला विज्ञान असं म्हणतात. विज्ञान म्हणजे प्रयोग. ज्ञानाचे प्रयोग करून जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात. असा हा विज्ञान म्हणजे अनुभवांचा कोश. आजपर्यंतचे अनेक अनुभव आपल्या शरीरामध्ये साठवलेले असतात ते या विज्ञानमय कोशामध्ये असतात. आणि त्याच्याही आत आनंदमय कोश असतो जो भगवंताला धरून असतो. आणि म्हणून ते सच्चिदानंद स्वरूप जे असतं ते आत्मतत्व या आनंदमय कोशाच्याही आत असतं. आणि म्हणून त्याच्याजवळ असल्यामुळे याला आनंदमय कोश असं म्हणतात. आणि याच्याही पलीकडे आतमध्ये सूक्ष्म रूपाने तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा असतो. अशा प्रकारे या प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.